सातारा मराठ्यांची राजधानी, जिथे इतिहासाच्या पानापानात शौर्य आणि पराक्रमाची गाथा दडली आहे, जिथे डोंगरदऱ्या आणि नयनरम्य अशी दृश्ये आहेत, जिथे संस्कृती आणि इतिहास आजही जिवंत आहे. अशा सुंदर साताऱ्यातील प्रमुख अशी 4 ठिकाणं आज आपण बघणार आहोत. पहिले ठिकाण आहे साताऱ्यामधीलच अजिंक्यतारा किल्ला. अजिंक्यतारा किल्ला म्हणजे स्वराज्याची 4थी राजधानी, त्यामुळेच या किल्ल्याचं ऐतिहासिक असं महत्त्व आहे. इथे महादरवाजापर्यंत गाडी आपण आणू शकतो. गाडी पार्क केल्यानंतर आपण पहिल्यांदा या महादरवाजातून आत येतो आणि समोरच्या या पायऱ्या चढून हा किल्ला आपला सुरू होतो. थोडंसं वरती आल्यानंतर उजव्या बाजूला दिसतं आपल्याला उत्तराभिमुखी हनुमान मंदिर. त्यानंतर चुन्याचा घाणा, पाण्याची तळी, आकाशवाणी केंद्र असं बरंच काही आपल्याला इथं दिसून येतं. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला महाराणी ताराबाईंचा पडक्या अवस्थेत असलेला हा वाडा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढेच आपल्याला टांगसाळ सुद्धा दिसून येते. इथे नाणी बनत असत. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज 2 महिने वास्तव्यास होते. हा भला मोठासा हा किल्ला बघायला आपल्याला 1 ते 1.5 तास लागतात. जागोजागी आपल्याला बरीच अशी मंदिरे सुद्धा ही दिसून येतात. महादेवाचं हे मंदिर बघितल्यानंतर आपण तसंच पुढे जातो आणि पुढे आपल्याला सुंदर असं हे पाण्याचं तळ दिसून येतं. किल्ल्याच्या दुसऱ्या टोक्याला हे अजिंक्यतारा असं बोर्ड असलेलं सुंदर असं हे ठिकाण आहे आणि त्याच्या शेजारी आहे मंगळाई देवीचं मंदिर. साताऱ्याची दुसरी ओळख म्हणजे हा समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड किल्ला. सातारा बघायला आला आणि सज्जनगड नाही बघितला असं होणारच नाही, कारण या धार्मिक स्थळाचं तेवढं महत्त्वच आहे. या गडावर गाडी पार्क करण्यासाठी मोठं असं वाहनतळ आहे आणि त्यानंतर आपण या पायरी मार्गाने वरती येतो. त्यानंतर समोर दिसतं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. त्यानंतर या पायऱ्या चढून थोडंसंच पुढे आल्यानंतर आपल्याला समर्थ महाद्वार सुद्धा दिसून येतं. गडाचा संपूर्ण नकाशा आपल्याला इथं बघायला मिळतो. त्यानंतर पुढे आल्यानंतर लगेचच चुन्याचा घाणा सुद्धा इथं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढे आपल्याला दिसून येतं अंगाई देवीचं मंदिर. अंगाई देवीचं मंदिर बघून आपण परत एकदा गडाच्या मुख्य रस्त्यावर येतो आणि आपल्याला बरीच अशी पुस्तकांची दुकाने दिसून येतात. गडाच्या मध्यभागी आल्यानंतर आपल्याला हे सोनाळे तलाव आणि पेठेतील मारुती मंदिर दिसून येतो. खरंच भरपूर अशी ही मंदिर आपल्याला या गडावर बघायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून श्री समर्थ रामदास स्वामी या किल्ल्यावर कायमस्वरूपी वास्तव्यास आले. त्यामुळेच या किल्ल्याला ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. त्यामुळेच इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळी शांतता अनुभवायला मिळेल. हे सर्व बघून पुढे आल्यानंतर आपण गडाच्या महत्त्वाच्या अशा ठिकाणी येऊन पोहोचतो आणि इथं आपल्याला बघायला मिळतं श्रीराम मंदिर, रामदास स्वामींची समाधी, श्री रामदास स्वामींच्या वस्तूंचं संग्रहालय आणि भोजनालय सुद्धा. संस्थानामार्फत इथं दररोज महाप्रसादाची सोय सुद्धा केलेली आहे. हे सर्व आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतं. हे आहे श्रीराम मंदिर आणि इथं श्री समर्थ समाधी मंदिर सुद्धा आहे. या मंदिराच्या समोर आपल्याला अशोक वृक्ष वाटिका दिसून येते आणि या अशोक वाटिकेमध्ये आहे समर्थ चरित्रावली. श्री समर्थ रामदास स्वामींचा संपूर्ण जीवन प्रवास इथं आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर मंदिराच्याच मागच्या बाजूने आपण पोचतो गडाच्या शेवटच्या टोकावर आणि इथून आपल्याला या उरमोडी धरणाचं विहंगम असं दृश्य दिसून येतं. वाटेत ब्रह्मपिसा स्मारक बघून आपण पोचतो धाब्याच्या मारुती मंदिरात आणि इथेच आपला हा संपूर्ण गड बघून पूर्ण होतो. साताऱ्यातील तिसरं प्रमुख ठिकाण आपण दाखवत आहोत हा ठोसेघर वॉटरफॉल. सज्जनगडावरून खाली उतरल्यानंतर तोच रोड सरळ पुढे जातो या ठोसेघर येथे. हा वॉटरफॉल बघायला आपल्याला चक्क तिकीट काढायला लागतं आणि त्यानंतर पुढे आपला प्रवास चालू होतो या धबधब्याच्या दिशेने. पुढे आपल्याला या ठोसेघर वॉटरफॉलवर आधारित एक माहिती केंद्र आपल्याला दिसून येतं. इथं एका मोठ्या स्क्रीनवर आपण या ठोसेघर वॉटरफॉलची संपूर्ण माहिती बघू शकतो. त्यानंतर पायरी मार्गे 5 ते 10 मिनिटातच आपण या धबधब्याच्या जवळ जाऊन पोहोचतो आणि समोर आपल्याला दिसतो हा स्वर्गमय असा धबधबा. वॉटरफॉल बघण्यासाठी व्यवस्थित अशी ही जागा इथं केलेली आहे.
मोठा धबधबा बघितल्यानंतर आपण जातो या छोटा धबधबा बघण्यासाठी. इथे सुद्धा आपल्याला 5 ते 10 मिनटं चालत जायला लागतं आणि पुढे दिसतो आपल्याला हा छोटा धबधबा. उंचीने छोटा असला तरी तितकाच सुंदर असा. या छोट्या धबधब्या शेजारी एक गुफा सुद्धा आहे, ती आत जाऊन आपण बघू शकतो. मोठ्या धबधब्यापेक्षा हा छोटा धबधबाच मला खूपच आवडला. साताऱ्यातील 4था स्पॉट आपण बघणार आहोत, म्हणजेच साताऱ्याचं खरं सौंदर्य, आपला कास पठार. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हे कास पठार फुलांनी भरून जातं. इथं आपल्याला इतकी दुर्मिळ फुलं बघायला मिळतात की युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये याचा समावेश आहे. फुलांची व्यवस्थित माहिती घेण्यासाठी इथं आपण गाईडसुद्धा घेऊ शकतो, त्यामुळेच आपल्याला प्रत्येक फूल व्यवस्थित बघता येते. खरंच ही अशी वेगवेगळी दुर्मिळ अशी फुलं बघून आपण एका वेगळ्या जगात हरवतो. एवढे सर्व फुलांचे प्रकार आपल्याला एकाच पठारावर इथं आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात जास्त आवडलं मला हे विघ्नहर्ता हे फूल. या फुलातून चक्क एक सोंड बाहेर येते. खरंच काय किमया आहे या निसर्गाची. हा देखावा खरंच बघण्यासारखा असतो. सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर असं काही बघण्यासारखं आहे, पण आपण आज बघितली सातारा जिल्ह्यातील ही प्रमुख अशी 4 पर्यटन स्थळं जी साताऱ्यापासून खूपच जवळ आहेत. तुम्हाला ही पर्यटन स्थळं कशी वाटली ती जरूर कळवा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.